गोष्ट वाटते? दादा काय रे, तू ओके ना? अरे थँक्यू. काय झालं? तू जर का ते नाटक केलं नसतं तर मी आईच्या नजरेत अजून उतरलो असतो. ए बाबा, ते होऊ देणार आहे का मी? आणि अख्ख्या जगात ना तू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, कळलं? भाई बोला भगवान बोला यार, तुझ्यासाठी नाही करणार तर कोणासाठी करणार? हा पण माझ्यामुळे सगळ्यांच्या नजरेत तू अननेसेसरी वाईट झालो एवढंच ना. मी चांगलाच कधी होतो. अरे पण तू एक आदर्श मुलगा आहेस ना, तुझा खूप रिस्पेक्ट करते यार आई. तू आयडल आहेस माझा, कळतंय का तुला? तुझं नाव खराब नाही करून देऊ शकत यार मी. आणि इथे मी आदित्य व्हायचे स्वप्न बघतोय, तू का प्रीतम होतोय? हा प्लीज फेकून दे यार ते सगळं. प्रीतम. हा हा बाबा. एवढा निगरगट्ट असेल असं वाटलं नव्हतं रे. काय झालंय बाबा? ज्या आईने तुला जन्म दिला, तुझ्यावर संस्कार केले, त्या संस्काराची थोडी तरी जाण ठेवायची होतीस ना. त्या आदित्याकडे बघ, त्यांनी एक चूक केली तर अहिल्या त्याचं तोंड बघत नाहीये. जीव कासावीस होतो त्याचा आईसाठी. आणि तू आता आदित्यला, तुझ्या आईला, किर्लोस्कर बिझनेसला तुझी गरज असताना दारूसारखं व्यसन करतोयस तू. बाबा बाबा प्रीतम यार काय करतोयस तू? बाबा एवढं तुला ओरडताय तरी तुला खरं सांगावं असं वाटत नाहीये? तू जरा थांब ना एक मिनिट. बाबा मी चुकलो परत एकदा. खूप मोठी चूक झाली आहे. मोठा गुन्हा केलाय यार मी. दादा ऐक ना, नको सांगूस काय त्यांना. हे बघ, तू एक आदर्श मुलगा आहेस आणि ह्या पुढे राहशील. शट अप या. बाबा काल रात्री प्रीतम नाही, मी दारू पिऊन आलो होतो. काय? त्याने मला वाचवण्यासाठी म्हणून मग सगळ्यांसमोर नाटक केलं दारू पिण्याचं. कारण आई आधीच नाराज होती माझ्यावर. बाबा मी चुकलो. मग जी शिक्षा द्यायची ती मला द्या. मला हवा. हे बघ आदित्य, तू एक चूक केलीस आणि तुला मारून परत दुसरी चूक नाही करणार मी. कारण मारणं हा काही इलाज नाहीये. जसं दारू पिणं हा कुठल्याही दुःखावर इलाज नाहीये. तू एक चूक केलीस, ती कबूल करावीशी वाटली तुला, आणि ती चूक झाकण्यासाठी प्रीतमने सगळे आरोप स्वतःवरती घेतले. माझं एवढंच म्हणणं आहे की इथून पुढे तुमच्या आईला त्रास होईल असं काहीही करू नका. इथून पुढे आईला त्रास होईल असं काही होणार नाही. ही मुलगी कमाल आहे माझ्यासाठी, कमाल. इतकी परफेक्ट आहे ना. तुला कळतंय जेव्हापासून ही माझ्या लाईफ मध्ये आले, माझा लाईफ किती सुरळीत सुरू आहे. हा तिचे असं वाटतच नाही ती आपल्या घरात बाहेरून आली आहे. असं वाटतं आपल्याच घरचं एक पार्ट आहे. इतकं लवकर मिक्सअप झाली आहे. काय सांगू मी.
पारू, मी सांगतो, मला ना ह्याच मुलीबरोबर आयुष्य काढायचं. डन. प्रीतम सर, चेष्टा मस्करीमध्ये हे समजा ठीक आहे. नाही नाही, मला तर ना असं वाटतंय की तुम्ही इसरूनच गेलात की तुमचा दिशा मॅडम बरोबर साखरपुडा झाला, आता लगीन होणार आहे. तुम्हाला कसं कळत नाही, दिशा मॅडमच्या नावाची अंगठी घालताय ना बोटात. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हे असले विचार मनात आणू देऊ नका. और तुला कळतंय मी सध्या किती वियर्ड सिच्युएशन मध्ये. म्हणजे ज्या व्यक्तीवर माझं प्रेमच नाहीये तिच्याबरोबर मला लग्न करावं लागणार आहे. जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे तिला मी सांगूही शकत नाही. म्हणजे वियर्ड सिच्युएशन आहे. तुला नाही कळणार का? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. जेवणा करू आणि तुझ्यावर कधी अशी वेळ. इमॅजिन कर ना की एक अशी व्यक्ती आहे जिला बघताच माझ्या मनात काहीतरी व्हायला लागतं आणि तिच्याशी लग्न न करता मी एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं. असं बराबर बोलताय तुम्ही सर. काय? म्हणजे मला आत्ताच कसं कळणार ना या भावना कशा असतात ते. ठीक आहे बाबा, ते खोटं म्हणजे आपण चांगल्यासाठीच करतोय ना. सो नाही, बरोबर आहे तुझं, पण तुम्ही अहिल्यादेवी किर्लोस्कर बद्दल बोलताय एवढं लक्षात ठेवा. तुमचं छोटं खोटं सुद्धा एका झटक्यात पकडू शकते ती. अहिल्याला फसवणं एवढं सोपं नाहीये प्रीतम. बाबा, आपल्यासमोर दुसरं काही ऑप्शन नाही आहे ना. आणि मी केलंय सगळं प्लॅन. आईला खरंच काही नाही कळणार यातलं. हो, पण तरी मला टफ वाटतंय. अहिल्याच्या बाबतीत काहीही करताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. तुम्ही काळजी नका करू, मी केलंय सगळं प्लॅन. हा, फक्त हे सगळं करताना ना आई घरात नसली पाहिजे. ती कुठेतरी बाहेर गेली ना तर हे सगळं नीट प्लॅन करता येईल आपल्याला. ठीक आहे, अहिल्या बाहेर कशी जाईल हे मी बघतो. थँक्यू. मग एकदा का आई घराबाहेर गेली ना की आपण घरातच सगळ्या इंटरव्ह्यूचं सेटअप करू. हा, म्हणजे एक मॉक शूट करूया. कुठले प्रश्न विचारायचे, काय विचारायचे, त्यावर आई काय उत्तर दे, हे सगळं आपण प्रॅक्टिस करूया. ओके? पण मग प्रीतम सर, याचा सराव करायला ते प्रश्न विचारणारा, मुलाखत घेणारा कुणीतरी पाहिजे का नाही? हा, असं टेन्शन तू नको घेऊस. माझा एक मित्र आहे, तो चांगला ऍक्टर आहे. मी त्याला बोलवतो आज. त्यांनी ही सगळी कामं केलेली आहेत. मला तर हेच योग्य वाटतंय. आणि जरी काही प्रॉब्लेम झाला तर आपण सगळे आहोतच की सोबत. बरोबर आहे, पुढे तर जायलाच पाहिजे ना आपल्याला. हे बघा, तुम्हाला काही मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. तुम्ही फक्त आईला बाहेर. डन. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. आदित्य किती राजबिंडा दिसतोय ना. हा, तू गिफ्ट दिलेला सूट आहे ना. बाकी सगळी उद्या इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण आदित्य काही तुझा शब्द मोडत नाही. आदित्य, जितका त्रास तुला होतोय ना त्याच्यापेक्षा खूप जास्त त्रास मला होतोय. फक्त एकदा येऊन खरं बोलला असतास तर सहज माफ केलं असतं मी तुला.
आता तू मला प्रश्न विचार आणि चांगले प्रश्न विचार, म्हणजे तू इंटरव्ह्यू घेणारा आणि मी इंटरव्ह्यू देणारी. चालते, मी घेतो तुमचा इंटरव्ह्यू. दामिनी मॅडम तुमचं नाव? नाही नाही नाही, थांबा थांबा. दामिनी मॅडम तुमचं नाव काय? छान आहे छान आहे. हा, माझं नाव नाही, माय सेल्फ इज दामिनी देवी मोहन किर्लोस्कर. तुम्ही या किर्लोस्कर बंगल्यात कुठे राहता? इथे नाही, दिस इज किर्लोस्कर मॅन्शन. दिस किर्लोस्कर मेन्शन इज माइन. माइन किर्लोस्कर मेन्शन इज मी मालकीन. हा, काय भारी इंग्लिश बोलता तुम्ही. थँक्यू थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. आता पुढचा प्रश्न विचारतो. तुमचे कपडे लय भारी होतो, कुठे शिवता तुम्ही? थँक्यू. माय टेलर, माय कपडे इज पॅरिस. माय टेलर इज पॅरिस. कपडे माय पॅरिस. हा, पॅरिस हे दुकानाचं नाव आहे का? कुठे आहे दुकान? जरा मूर्ख आहेस का तू? अक्कल नाहीये तुला? पॅरिस कुठे माहिती नाही? अरे गणी, काय झालं? दामिनी मॅडम ओरडू नका तुम्ही. मोठी माणसं शांतपणे बोलतात, ओरडत नाहीत. सॉरी सॉरी. तू ये ना, बस. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की पॅरिस भारताच्या बाहेर आहे. गणी, आता ना हे असंच चालत राहिलं तर या इंटरनॅशनल इंटरव्ह्यूची तयारी मी एका दिवसात कशी करणार? मला ना काही सुचत नाहीये, मी काय करू आता? माझ्याकडे काय आयडिया आहे. आयडिया सांग ना. तुम्ही आरशासमोर बसा आणि इंटरव्ह्यूची 10 मिनिटं प्रॅक्टिस करा. नाईस आयडिया. बाबा, आई ऑफिसला गेलीये खरं, पण लवकर नाही ना येणार. काळजी करू नको, नाही येणार लवकर. मग ठीक आहे. अरे काय कुठे आहेत त्या अहिल्यादेवीची ऍक्टिंग करणाऱ्या? हा, अरे बोलवा यार, आधीच वेळ होतोय मला. हो हो, 2च मिनिट द्या, त्या येतील. हा, माफ करा मला, माझं लक्ष नव्हतं. मुलाखत घ्यायला आला आहात ना? करूया सुरू. विचारा तुमचे प्रश्न. काय झालं? गरम होतंय का तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला दिसतोय. रुमाल आहे ना? हो हो, आहे ना. आपण थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करायचं का? पाणी वगैरे द्यायला सांगू? हा हिच्या समोरच असं करतोय, आई समोर कसं टिकणार आहे? आई, तुम्ही शांत का बसलायत? हा, प्रश्न विचारा ना. इंटरव्ह्यू. हो हो. अहिल्यादेवी, मला सांगा, हे एवढं मोठं एम्पायर उभं करायला खूप कष्ट लागले असतील ना तुम्हाला? ह्यो प्रश्न आहे तुमचा? नाही म्हणजे हे हो हो, हा हाच प्रश्न
विचारायचं मला. काय हो हो नाही नाही चाललं आहे तुमचं? ह्यो प्रश्न विचारलात तुम्ही? आणि व्यवसाय उभा करताना कष्ट हे पडतातच. जरा नीट प्रश्न विचारा. मला असं वाटतं की तुम्ही तयारी नाही केली. काय विचारा ना. काय झालं? जमल ना तुम्हाला? अहो दादा बोला ना. काय बघत? काय दुसरा बघा ना. काय? अहो या काय चाललंय? काही नाही, आपले नवीन क्लायंट आलेत, त्यांच्याशी बोलतोय प्रीतम. हो हो क्लायंट आहेत. सावित्री, पारू कुठे आहे? पारू, हा देवी आई. माझ्यासाठी तुझ्या हातची कॉफी आणि पाणी घेऊन माझ्या खोलीत ये. वय तुमचं चालू द्या. हो हो. तुमचं काय? हं? झालं ना पेमेंट? हो. या मग. हा. सर, आयुष्यात पहिल्यांदा काम न केल्याचे पैसे मिळाले मला. म्हणजे तुम्हाला सांगतो, आधी ना काम केलं तरी त्याचे पैसे द्यायचे नाहीत. 3 महिने थांबायला लागायचं मला. या या चला या. थँक्यू. या या. इंटरव्ह्यूचं काय करायचं? आपला प्लॅन सक्सेसफुल कसा होणार? आपला हेतू चांगला आहे ना, होईल, सगळं व्यवस्थित होईल. सर ऍक्च्युली ना माझ्या ओळखीच्या एक आरजे आहेत, ते इंटरव्ह्यू घेण्यात ना खूप एक्सपर्ट आहेत. आपण त्यांना कॉन्टॅक्ट करायचं का, बोलायचं का त्यांच्याशी? अरे नेकीवर पूछ लगेच विचार. मी करते त्यांना कॉल, पण त्या कन्व्हिन्स होतील की नाही सांगता येत नाही. पण लेट्स होप फॉर द बेस्ट. हॅलो, आरजे श्रुती बोलतायत का? म्हणजे खरं तर मला विचारूनच तिने वेळ दिली. पण श्रीकांत, अहिल्या, हा इंटरव्ह्यू माझ्यासाठी महत्वाचा आहे. अगं जगासमोर तू एक इन्स्पिरेशन आहेस. गाव खेड्यातल्या कित्येक बायका तुझ्याकडे बघून लघु उद्योगाकडे वळल्यात. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहेस तू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही दिवसातच आपलं नवीन प्रॉडक्ट लॉन्च होणार आहे ना. त्याच्या आधी जर का तुझा हा इंटरव्ह्यू झाला तर आपल्या कंपनीचा फायदाच होईल ना. पटतंय मला, पण नाही, आता पण नाही आणि बिन नाही. तूच म्हणतेस ना, द शो मस्ट गो ऑन.
मग स्वतःचे मूड्स, सगळे पर्सनल प्रॉब्लेम्स दूर ठेवून फक्त आणि फक्त कंपनीचा विचार कर. अहिल्यादेवी किर्लोस्कर सारखा. ठीक आहे. मॅम थोडक्यात सांगा ना. ठीक आहे. खरं तर थोडक्यात आमच्या कंपनीची फिलॉसॉफी सांगायची म्हणजे मी स्वतःला एक सामान्य ग्राहक समजते आणि एखाद्या कंपनीकडनं मला काय हवं असेल ह्याचा विचार करते आणि जे उत्तर मिळतं तेच मी माझ्या कंपनीकडून माझ्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करते. आणि आजपर्यंत हे असंच काम केल्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास मिळवलाय आणि आमच्या प्रोडक्ट्समध्ये हे सगळं करताना कधीच कुठलंच क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. म्हणजे आम्ही प्रॉफिटचा विचार न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि आज आमच्या ग्राहकांच्या विश्वासामुळेच हे सगळं एम्पायर उभं आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट मॅम. म्हणजे खरंच हे सगळंच कौतुकास्पद आहे. आणि आता तुमची पुढची पिढी पण तुम्ही सज्ज ठेवली यासाठी. हा म्हणजे तुमच्या पावलावरच पाऊल टाकतायत ना ते. तुमचा मोठा मुलगा आदित्य किर्लोस्कर याला तुम्ही नुकतंच कंपनीचं CEO बनवलंय आणि ऑलरेडी तो आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवायला लागलाय. पुरस्कार काय मिळवतोय, बिझनेसमॅन ऑफ द इयरचाही त्याला अवॉर्ड मिळाला. अर्थात हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं असणार. तर मला जाणून घ्यायचंय की आदित्य तुमच्यासाठी काय सांगाल त्याच्याबद्दल. ती माझ्यापासून जास्त दिवस दूर नाही राहू शकत. खरं तर असं वाटतंय की पळत जाऊन तिच्या कुशीत शिरावं आणि रडत म्हणावं, आई मी चुकलो. खरंच आई बोलवेल का मला खाली? अजून कोणाचा निरोप कसा नाही आला? आई मी वाट बघतोय, प्लीज प्लीज मला आदित्य म्हणून आवाज दे. मॅम आदित्य किर्लोस्कर ज्याच्यावर तुमचा इतका विश्वास आहे, ज्याला तुम्ही CEO बनवलंय कंपनीचं, त्याने तुमची साथ कशी दिली हे कळेल का? त्याने खरंच मला चांगली साथ दिली. म्हणजे तो आदित्य होता म्हणूनच कंपनीचा सगळा भार मी त्याच्यावर टाकू शकले, मोठमोठे निर्णय घेऊ शकले आणि त्या सगळ्या निर्णयांमध्ये तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. तो माझं विजन, मी जे विचार केले होते ते सगळे विचार सत्यात उतरवत होता. एवढं सगळं झालंय तरी सासू मॉमच्या डोक्यातून अजून आदित्याचं भूत काही जात नाहीये. मला एक कळत नाहीये, कॅमेरा कुठे आहे? कॅमेरा बंगल्यात. आत? कॅमेरा आत आहे. अच्छा, म्हणजे आधी रिहर्सल करून घेणार आहेत वाटतं. चालेल, ठीक आहे. मग तुम्ही आता मला प्रश्न विचारा, हा मी उत्तर देते. का म्हणजे माझा इंटरव्ह्यू घ्यायचा ना तुम्हाला. मी का विचारू तुम्हाला प्रश्न? तुम्ही बस म्हटलात म्हणून मी बसलो. हे बघा, तुम्हाला काय सांगायचं असलं तर सांगा, निवांत ऐकू, काय टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे स्वतःची ओळख स्वतःच करून द्यायची वाटतं. ठीक आहे, चालेल, मी सांगते. नमस्कार, मी दामिनी नमस्कार, मी दामिनी देवी मोहन किर्लोस्कर, या किर्लोस्कर मेन्शनची सर्वेसर्वा, किर्लोस्करांची आण बाण आणि शान. किर्लोस्कर बिझनेसचं जे काही या वर्ल्डमध्ये आता स्थान आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच आहे. ही सगळी अरेंजमेंट जी बघताय, जी मॅनेजमेंट आहे, ही सगळी मीच केली आहे स्वतः. म्हणजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये असं परफेक्शन लागतं, परफेक्ट लागतात मला गोष्टी. म्हणजे हे घर आहे ना, हे घर मी 3 गोष्टींवर चालवते. एक म्हणजे नियम, शिस्त आणि तिसरी कुठली होती? परंपरा. या 3 गोष्टींवर मी हे घर चालवते. म्हणजे हे एवढं सगळं वैभव उभं करताना मला
मला मला ना दिवस दिसला ना रात्र, ना ना तहान दिसली ना भूक. मी फक्त आणि फक्त कष्ट कष्ट आणि कष्ट घेत होते. मॅडम तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही नाही, तुम्ही कशाला कष्ट घेताय? अहो तुम्हाला पाणी आणून देणं हे माझंच काम आहे ना. आणि तुम्हालाच नाही, कोणालाही चहा कॉफी पाणी हवं असेल ते आम्हीच आणून देतो. ही सगळी टीम आपल्यावरच अवलंबून असते. मी माझ्या टीम सोबत किती कोऑपरेटिव्ह आहे हे दाखवायचंय वाटतं याला. असो, मला माझा इंटरव्ह्यू महत्वाचा आहे ना. हा, हे एवढं मोठं घर आहे किर्लोस्कर घर, तर यात ना खूप माणसं आहेत, पण घरची आणि ऑफिसची जबाबदारी सगळी माझ्यावर असते. मी एकटी करते सगळं. तर मग आता आपण एक खूपच मजेशीर खेळ खेळणार आहोत आणि या खेळाचं नाव आहे आठवणींचा पिटारा, द मॅजिक बॉक्स. यात करायचं काय बरं का मॅम, मी एक बॉक्स आणलाय. या बॉक्समध्ये तुम्हाला डोळे मिटून हात घालायचा आहे. हात घातल्यानंतर तुम्हाला एक वस्तू लागेल. ती वस्तू बाहेर काढायची आणि या वस्तूशी निगडीत एखादी आठवण किंवा एखादा प्रसंग सांगायचा. खूप छान खेळ, खेळूयात? रेडी? डोळे मिटा. आता हात घाला. आणि आता डोळे उघडा. वाव, मेडल कोणाचं आहे? काय सांगाल याबद्दल आठवण? वाव यार, ग्रेट. इतका रिस्पेक्ट, इतकं प्रेम. मग एक काम करूयात, एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेते. तुम्हा दोघांशी रिलेटेड असेल, म्हणजे आम्हालाही कळेल ना की आई मुलाचं नातं किती क्लोज आहे. सुरू करूयात? आदित्य, मला सांगा, अहिल्या मॅमचा आवडता रंग कुठला? निळा. मॅम, बरोबर आहे का? ओके. आता मॅम तुम्ही सांगा, आदित्यला जेवणात काय खायला आवडतं? माझ्या हातचं काहीही. हो, खरंच? म्हणजे आजकालच्या हॉटेलच्या मेजवानीपेक्षा तुला आईच्या हातचंच खायला आवडतं? आईच्या हाताला चव आहे. तिने बनवलेला कुठलाही पदार्थ अमृता समान आहे. आता पटापटा. आवडती व्यक्ती? श्रीकांत. ओके. आवडतं ठिकाण? काश्मीर. पॅशन? बिझनेस. ओ माय गॉड, तुम्हाला कळतंय का की तुमच्या दोघांच्या पण आवडी-निवडी किती सेम आहेत. ओके, आता आदित्य, लेट्स बी लिटिल सिरियस. ओके, मला सांग की कधी कधी असं होतं की आपण ना रिग्रेट फील करतो, म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपल्याला पश्चाताप होतो आणि आपण बोलून नाही दाखवत. आज तो चान्स आहे. झालंय तुझ्यासोबत असं कधी? सांग ना. मी आईला दुखवायला नको होता. ओके. आदित्य, मला सांग की आई तुझ्यासाठी काय? आणि एका शब्दात. एका शब्दात. श्वास. माझी आई माझ्यासाठी माझा श्वास आहे. ती असेल तर मी जगेन, आणि ती जर नसेल तर. काय चाललंय? एक मिनिट प्लीज, कॅमेरा बंद करा प्लीज. हे काय चाललंय?
तुमच्या डोळ्यात, तुमच्या आवाजात, तुमच्या बोलण्यातनं कळतंय की तुमच्या हातून जी चूक झाली त्याचा किती पश्चाताप आहे तुम्हाला. हरकत नाही, अशा गोष्टी होत असतात. पण हा, चूक झाली आणि समोरच्याला जर का गिल्ट असेल तर मोठ्याने देखील तितक्याच मोठ्या मनाने ती माफ करायला हवी. आणि तुमची हरकत नसेल तर मला कळेल का की हा कॉल तुम्ही कोणाला केला होता? हा कॉल त्यांनी मला केला होता. आ चल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले. जहाँ गम भी ना हो, आंसू भी ना हो, बस प्यार ही प्यार पले. आधी खूप त्रास झाला, खूप. तू त्या ऍड मध्ये काम केलंस त्याचा राग नाही आला मला, पण तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस, माझ्याशी सातत्याने खोटं बोललास, त्याचा राग आला. तुला माहितीये ना असं परत कधीच नको करू. कधीच नाही, कधीच नाही होणार. तुम्ही होतात ना म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. तुम्ही तुमची कामगिरी चोख निभावली. थँक्यू. हे तुमचं मानधन, म्हणजे तुम्ही आज जे काही केलंय आमच्यासाठी त्यापुढे कुठलीही रक्कम कमीच आहे. जस्ट अ लिटिल जेस्चर. खरं सांगू, हा इंटरव्ह्यू जेव्हा ठरला ना तेव्हा मी पण ठरवलं होतं की खूप मोठे क्लायंट आहेत, खूप पैसे चार्ज करीन. पण आज ह्या इंटरव्ह्यू नंतर ना मला जगातली सगळ्यात मोठी दौलत मिळाली, माझी आई. गेली 2 वर्ष ती माझ्याशी बोलत नव्हती रे. हा इंटरव्ह्यू बघितला आणि तिने कॉल केला, मला घरी बोलावलंय तिने. त्यामुळे आभार तुम्ही माझे नाही, मी तुमचे मानायला हवे. नाही खरंच थँक्यू सो मच. ते स्वयंपाकघरात मला लई काम आहेत म्हणून विचारलं. जाते मी. ओ माय गॉड, ॲटिट्यूड. हा, ए पारू, हा ॲटिट्यूड आहे ना, मग तुझ्या घरात तुझ्या पापासमोर दाखवायचा. या किर्लोस्कर मॅन्शन मध्ये, आणि ते पण माझ्या समोर नाही. हा, कधीच नाही. तू ना आता पारू या किर्लोस्कर मॅन्शन पासून जरा लांब राहायचा प्रयत्न कर. तसंही आता काही दिवसात तुझे वेडिंग रिच्युअल सुरू होतील. काय काय असतं ते? बँगल्स भरणं, हळद दळणं आणि येस
मेहंदी, ओ माय गॉड, केवढे फंक्शन्स आहेत. ए पारू, तू ना एक काम कर, तू प्लीज हे सगळे फंक्शन्स फटाफट उरकून घे आणि इथून लवकर निघ. इनफॅक्ट तुला उद्यापासून इथे कामाला यायची पण गरज नाहीये. तू ना मस्त एन्जॉय कर तुझ्या त्या घाणेरड्या सर्वंट क्वार्टर मध्ये, तुझ्या बापासोबत आणि त्या भावासोबत लिलीपुट. कारण काय ना, तू जर आम्हाला इथे अजिबात दिसली नाहीस तर विल बी व्हेरी हॅपी. सो तुझं हे तोंड दाखवू नकोस प्लीज. बाय. आणि तू म्हणालास त्याप्रमाणे तुला ते सगळे विधी तुझ्या घरासमोर करायचे. एक बाप म्हणून तू जो निर्णय घेशील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेलच, पण मला असं वाटतं की पारूच्या लग्नाचे सगळे विधी हे किर्लोस्कर मॅन्शन मध्ये हा पण अहिल्याचं बरोबर आहे. तू एकटं काय काय करणार आहेस तिकडे? इकडे आम्ही सगळेजण आहोत ना. आणि लग्न घर कसं गजबजलेलं दिसलं पाहिजे. करेक्ट. मग म्हणून सगळं धूमधडाक्यात होणार आणि इथेच होणार. नाही, ह्याच्यावर मी काय बोलू, पण एक बाप म्हणून मला जे वाटलं ना ते मी तुम्हाला सांगितलं. त्यामाग आपण आपल्या अवकातीत राहावं एवढाच प्रामाणिक भाग होता. काय उद्या उठून कुणी असं म्हणायला नको की मारुतीने इतकी वर्ष सेवा केली आणि ती वसूल करून पण घेतली. कोण काय बोलतंय याचा विचार तू नको करूस. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षा जास्त. मग झालं तर बाकीचं सगळं विसर. पारू आता ह्या घरची मुलगी आहे. खरं तरी याच्यावर मी काय बोलू? ती तुमच्या पदराच्या सावली खाली राहिली. तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच घ्या. ठीक आहे, होऊ देत माझ्या पारूचं लग्न इथं बंगल्यातच. त्याने सासू मॉमला आपलं घर म्हणजे काय टॉर्मेटरी वाटते का? सगळ्यांचं लग्न आपल्याच घरात. आणि त्या मोलकर्णीच्या लग्नाची तयारी आपण करायची. यांची लाईफ आपण करणार. माय फूट. दामिनी, काही म्हणालीस का? छान. मॅडम, लहानपणीच पारूची आई गेली. राहून राहून वाटायचं की माझ्या पारूला आईचं प्रेम नाही मिळालं. पण आज तुमच्या रूपात ती कमी पण पूर्ण झाली. खरंच खरंच माझी पारू नशीबवान आहे. मारुती मामा, तुम्ही काळजी करू नका. पारूचं लग्न इथे धूमधडाक्यात होईल. बरं, येऊ का? हॅलो, आलात का? आय मीन गेलात का कामाला? मला ना खूप छान वाटतं इथे काम करताना. सगळी माणसं खूप चांगली आहेत. छान आहेत. अच्छा अच्छा अच्छा. पण तुम्ही विसरताय का? तुमचा तो पर्स चोर पण तिकडेच राहतो. तुम्ही परत काय त्रास दिला नाही ना तुम्हाला? नाही हो, खूप चांगला आहे तो. ऍक्च्युली माझाच थोडा गैरसमज झाला होता. रादर माझीच चूक होती. मीच चुकून त्याच्या रूम मध्ये शिरले होते. हा, म्हणजे थोडा चेष्टा मस्करी करणारा आहे तो, पण ओव्हरऑल छान आहे. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही लगेच इम्प्रेस नका हो. हा, म्हणजे मोठ्या लोकांचं असंच असतं. त्यांच्या बोलण्याला वागण्याला फसवू नका लगेच. मला तर तो खूप माजुरडाच वाटतं. अजिबात नाही. तो माणसांना, नात्यांना खूप किंमत देतो. तो त्याच्या कुटुंबासाठी ना काहीही करू शकतो. मी स्वतः पाहिलंय. नक्की? हो, आणि माझा अंदाज काही चुकणार नाही. हा, तुम्ही जर त्याला भेटाल ना तर तुम्हालाही त्याच्याशी मैत्री करावी वाटेल. मी कशाला भेटतोय त्याला? ऍक्च्युली
आपण पण कधी भेटलो नाही होत ना? हो ना. मी एक सुचवू का? तुम्ही सुचवणार आणि मी ऐकणार नाही, शक्य आहे का? बोला बोला. मला ना इकडे एक मैत्रीण भेटली आहे, पारू. ती खूप चांगली आहे आणि आज पारूची मेहंदी आहे. तर मी असा विचार करत होते की तुम्ही या ना इकडे किर्लोस्कर हाऊस मध्ये. आणि तसंही आदित्य सर तुमचे फ्रेंडच आहेत ना, आणि हा घरचाच फंक्शन आहे, सो तुम्ही पण सहभागी होऊ शकता. हो. नाही 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 म्हणजे हो 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 येतो. कामाचं बघून येतो. हा ठेवतो आता. चला बाय. हात बघू. किती भाजलंय हे. मला माहित आहे, मला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःला इजा करून घेतली. काय गरज होती सावित्री आत्या? दुसरं काय करू शकते मी तुझ्यासाठी? मला हे सत्य माहित असून सुद्धा अहिल्या मॅडमना सांगू शकत नाही. तुला त्या घरात सून असल्याचा अधिकार मिळवून देऊ शकत नाही. आदित्य बाबांना सांगू शकत नाही की तू त्यांना आपला नवरा मानतेस. पण तुला सांगू शकते, बाळा, थांबव आता जीवाचे हात. तुला जर हे नातं कुणाला सांगायचं नसेल तर तू तरी का मानतेस हे नातं? कशी निभवणार आहेस पत्नी धर्म? त्यापेक्षा माझं ऐक, काढून टाकते मंगळसूत्र. आज तुझी मेहंदी आहे, लग्नाचे विधी सुरू झालेत. हरीशराव तुझ्या बरोबर सुखी संसाराची स्वप्न बघतायत. बाळा, हरीशरावांसोबत लग्न कर आणि कुठेतरी दूर निघून जा, तरच सुखी होशील तू. सावित्री आत्या, आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधले, हेच एकमेव सत्य आहे. मला माहित आहे, मी हरीश सरांना फसवते, त्यांच्या भावना दुखावते. सावित्री आत्या, हरीश सरांना हे समजा सत्य जेव्हा बाहेर न समजेल तेव्हा त्यांची समधी स्वप्न धुळीत मिळतील. म्हणूनच मला त्यांना भेटून समजा खरं खरं सांगायचं. त्यांना सांगायचं की मी त्यांच्याशी लगीन नाही करू शकत. पारू, हे बघ बाळा, माझं ऐक, उगाच अविचाराने वागू नको. सावित्री आत्या, सत्य कधी ना कधी जगासमोर येतं. हरीश सरांना आयुष्यभर असं अंधारात ठेवून त्यांना फसवण्यापेक्षा येळीच त्यांना सत्य सांगितलं तर त्यांचं आयुष्य सुखाचं होईल. मला माहित आहे, देवी आईंनी मला घर दिलं, दागिने दिले, मान सन्मान दिला. लोकांना वाटेल की संपत्ती मिळवायला मी हे समज करते, पण मला माहित आहे, तुला जमत नसेल तर मी काढते ते मंगळसूत्र. सावित्री आत्या, नाही, हवं तर माझा जीव घ्या, पण मी हे मंगळसूत्र काढणार नाही. पारू, तुला माझी शपथ आहे, माझं मेलेलं तोंड बघायचं नसेल ना तर मला ते मंगळसूत्र काढू दे. आई म्हणतेस ना मला, नाहीतर आजपासून तुझी ही आई पण मेली असं समज. सावित्री आत्या, असं का हो बोलता तुम्ही? उगाच धर्म संकटात टाकता मला. आता बास झालं, मला तुझं काही ऐकायचं नाहीये. शांत बस तू, काढू दे ना मला मंगळसूत्र. माझी शपथ आहे तुला, अजून मेलेलं तोंड बघशील तू.
ऍक्च्युली मी आणि दामिनी यांची तुम्हाला विचारायला आलो होतो की आज पारूच्या मेहंदीसाठी आपला काही स्पेशल ड्रेस कोड आहे का? नाही ग, असं काहीच ठरवलेलं नाहीये. आणि खरं तर आपण असं नाही ठरवू शकत कारण आपल्या स्टाफ पैकी सगळ्यांना जमेल असं नाही ना. ओ येस राईट, ओके, नो प्रॉब्लेम. वहिनी, शॉल किती सुंदर आहे. मी याआधी बघितली नाही कधी. मस्त दिसते. अगं ही शाल मी आणि श्रीकांत काश्मीरला गेलो होतो ना, तेव्हा तिथल्या कारागिराकडनं त्यांनी खास बनवून घेतली होती माझ्यासाठी. अच्छा, नाईस. आणि गेली 5 वर्ष ती शाल तू वापरली पण नाहीयेस. अरे मी खास ओकेजन साठी ठेवली आहे. ओ, म्हणजे आज पारूच्या मेहंदीसाठी तुम्ही ती वेअर करणार आहे का? नाही, ही शाल मला भेट म्हणून द्यायची. ओ, भेट देणार आहे. कोणाला? मला? कशाला कशाला? वहिनी, तुमचं मन ना खूप म्हणजे खूप मोठं आहे. ठीक आहे, पण माझी जी मेहंदीची साडी असेल त्याला जवळपास मॅचिंग होईल हे ना? काय झालं? मला नाहीये का द्यायची? अच्छा, दिशाला द्यायची आहे. नाईस. नाही, पारूसाठी आहे. काय? तिच्या मेहंदीच्या निमित्ताने मी ही तिला भेट म्हणून देणार. वहिनी, अहो दादासाहेबांनी तुमच्यासाठी खास बनवून घेतली आहे ना ती. तुम्ही ते मोलकर्णीला देते? नाही हो वहिनी, तुम्ही वापरली पण नाहीये. वापरून द्यायची ना मग. आणि कसं आहे ना, त्या पारूला तुम्ही साधी एक चिंधी दिली ना तरी तिला असं वाटेल तिच्या आयुष्याचं कल्याण झालं. दादासाहेब काय करताय ते वहिनी? बरोबर बोलते अहिल्या. मला तर वाटतं पारूला गिफ्ट द्यायची म्हणूनच अहिल्याने इतकी वर्ष जपून ठेवली ती शाल. येस सासरे डॅड, तुम्ही एकदम करेक्ट बोलताय.